गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण द लिटिल लिव्हर या लिटिल रिव्हरचं चिटचॅट आणि ह्याचे असणारे हे फिल इन द टेबल्स, त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच हे आपले झालेले आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये. आज आपण ही कविता पाहणार आहोत. ती कविता पाहण्यापूर्वी तुम्हाला एक आत्ता प्रश्नपत्रिकेमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोएम हा एक प्रश्न टाकला होता की कशा पद्धतीनं ॲप्रिसिएशन ऑफ पोएम लिहायचं असतं. त्याचे 5 पॉईंट तुम्हाला आत्तासुद्धा आठवले आहेत, 9वीला आहेत आणि 10वीलासुद्धा आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला टायटल, त्याच्यानंतर जो कवी असेल किंवा कवयित्री असेल तिचं नाव म्हणजे पोएट, त्याच्यानंतर त्या कवितेची रायमिंग स्कीम, सेंटर ऑफ आयडिया, बरोबर. या 4-5 गोष्टी तुम्हाला 5 मार्कासाठी विचारल्या जातात. सर्वांनाच हे जमलं नाही. ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये रायमिंग स्कीम जी आहे ती कशा पद्धतीनं शोधायची, कशा पद्धतीने लिहायची, तर त्याचं पाहण्याला तुम्हाला परत एकदा मी समजून सांगतो. तुमच्यासमोर मी स्क्रीन शेअर केलेली आहे, तसंच तुमच्यासमोर स्वतःचं पुस्तक देखील असेल. त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता. आता ही जी कविता आहे ही पूर्ण मी वाचतो. वाचल्यानंतर ह्याची रायमिंग स्कीम कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः काढू शकता हे पाहणार आहोत. आणि हे बघितल्यानंतर फक्त आज पहिले 2 जे स्टांजे आहेत त्या 2 स्टांज्याचं मी आज स्पष्टीकरण देणार आहे. मग पुढच्या स्टांज्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवणार आहे. मी कविता वाचतो, तुम्ही नीट ऐका. तुमच्या पुस्तकात बघा. द लिटिल रिव्हर. आवर little river, it meanders along in summer. The water is only knee deep, and the cow and carts can across it with ease. For the blanks, though high, are not to slip. No sign of smell. The sand shine bright. On one shore, cash fields blossom white. Chirping mynas through that sight. The jackal's howls is heard there at night. Across the groves of mango and plum, the village priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank, flashing with their gumshoes as they would at dusk and dawn. Once their bath is done, they dip washcloths to tramp small fish. To their household task their wives return, having used river sand to score each dish. In Ashad, clouds gathered, the water rises, the rivers in spate, the current grows strong, the air is rife with blabbling sound. As the muddy torrents swayed along, the woods one shore stare to life again, and our village wakens to celebrate the rain. Rabindranath Tagore. This written the poem. तुमच्या लक्षात आलं असेल कविता वाचून झाल्यावर की ही जी कविता आहे ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. आणि ह्या कवितेचं वर्णन हे आपण सुरुवातीलाच चिटचॅटमध्ये बघितलं की काही ऋतून आपण बघितले, तर काही इथे ऋतूंचं समर ऋतू असेल, विंटर असेल, रेनी सीझन असेल, तर त्याचा इथे उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात ऋतूंचा वर्णन करताना ह्या नदीचं वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. मग नदीचं वर्णन करताना तिथल्या पशुपक्ष्यांचं वर्णन, तिथल्या असणाऱ्या माणसांचं वर्णन, कशा परिस्थितीचं नदी तिथे असते, काय काय आपल्याला दृश्य दिसतात, तर ह्या सगळ्याची उदाहरण आपल्याला या कवितेमध्ये केलेली दिसतात. आता आपण पाहत आहोत ह्या कवितेचं रायमिंग स्कीम कसं काढायचं. मुलांना बघा, रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत. आता जो पहिला वर्ड जो आहे काय दिला आहे, अलॉंग. शेवटचे जे शब्द आहेत ना ते वाचा.
डीप, इज, स्टेप्स. इथपर्यंत वाचले 4 शब्द. परत एकदा वाचतो. अलॉंग, नी डीप्स, इज अँड स्टेप्स. यातले कुठले शब्द तुम्हाला सारखे वाटतात? तर दुसरा जो शब्द आहे डीप आणि स्टेप्स, हे दोन्ही शब्द रायमिंग होतात, बरोबर. मग ह्याच्यातूनच तुम्हाला रायमिंग स्कीम तयार करता येते. ती कशी? तर सुरुवातीचा जो शब्द असतो त्या ओळीमधला जो पहिला शब्द आहे अलॉंग, तर त्याच्यापुढे तुम्ही सर्वांनी ए लिहा. त्या लाईनीच्या पुढे काय लिहा? ए. दुसरा वेगळा शब्द आहे, त्याच्यासारखा आहे का? अलॉंगसारखा डीप आहे का? नाही. मग त्याच्यापुढे लिहा बी. तिसरा इज हा शब्द आहे, हा एशी निगडीत आहे का? ए सारखा आहे का? नाही. डीपसारखा आहे का? बी सारखा म्हणजे नाही. मग त्याला सी आकडा लिहा. म्हणजे काय झाले? ए, बी आणि सी. आता चौथा कुठला शब्द आला? स्टेप्स. हा कशासारखा आहे? बी सारखा आहे, म्हणून त्याला द्यायचं बी. त्याच्या पुढं काय लिहा? बी लिहा. आता काय दिसते तुम्हाला? कसे शब्द झाले दिसतात? ए, बी, सी, बी. लक्षात आलंच? यालाच म्हणायचं तुमची पहिला जो स्टांजा आहे कवितेचा, त्याची झाली रायमिंग स्कीम. ए, बी, सी, बी ही झाली ह्या कवितेची पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम. ए, बी, सी, बी. लक्षात आलं? आपण पुढचं एक उदाहरण घेऊ. पुढच्या 4 ओळी बघू. त्याच्यातले शेवटचे जे शब्द आहेत ते आपण वाचूयात. कुठले आहेत? ब्राईट, व्हाईट, साईट आणि नाईट. काय वाटतं तुम्हाला? सगळे शब्द कसे आहेत? सारखे. एकदम बरोबर. म्हणून ह्याची रायमिंग स्कीम काय येणार? आता पहिल्याच्या इथं काय आपण काय लिहितो? ए. मग दुसरा काय आहे? व्हाईट. मग ब्राईटसारखाच व्हाईट आहे, तसाच साईट आहे आणि तसाच नाईट आहे. म्हणून या दुसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम कशी येणार? ए, ए, ए आणि ए. लक्षात आलं? तसंच तिसरा स्टांजा, चौथा आणि पाचवा ह्याचे तुम्ही स्वतः करायचे तयार. मी आता तुम्हाला 2 कसे तयार करायचे सांगितले. तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर परत व्हिडिओ बघा, परत ऐका माझं आणि तुमच्या लक्षात येईल. मग त्याच्या पुढचे जे 3 स्टांजे आहेत, तिसरा, चौथा आणि पाचवा, त्याचं तुम्ही स्वतः तयार करा आणि मला पाठवा. काही चुकलं असेल तर मी तुम्हाला परत रिपेअर करून सांगेल. ठीक आहे? फार सोपं आहे, काहीच अवघड नाही. जे तुमचे रायमिंग वर्ड्स असतात त्याला तेच शब्द, म्हणजे एला एच असेल, बीला बी, सीला सी असं द्यायचं असेल. आपण पहिल्या स्टांजामध्ये बघितलं ए, बी, सी तिन्ही शब्द हे वेगळे वेगळे आले, म्हणून त्यांना ए, बी, सी लिहिलं. आणि शेवटचा जो शब्द होता स्टीप, हा बी सारखा आहे, म्हणून त्याला परत आपण बी असं म्हटलं, कारण तो स्टेप्स आणि डीप हा शब्द सारखा आहे, म्हणून त्याला बी बी असं म्हटलं. लक्षात आलं? तशा पद्धतीनं तुम्ही तिसरा, चौथा आणि पाचवा जो स्टांजा आहे त्याचे रायमिंग स्कीम तयार करा आणि मला पाठवा. आता आपण पहिल्या 2 जे स्टांजे आहेत तर त्याचे आपण स्पष्टीकरण बघूया. द लिटिल रिव्हर म्हणजे एक छोटीशी रिव्हर म्हणजे नदी. आवर लिटिल रिव्हर इज मिंडर्स अलॉंग इन समर. द वॉटर इज ओनली नी डीप and the cows and carts can cross it with ease, for the blanks, though high, are not to sleep. आता इथं रवींद्रनाथ टागोरांना काय म्हणायचं आहे? एक छोटीशी नदी आहे. आता यातले मी काय न्यू वर्ड जे आहेत ते तुम्हाला सांगत जाईल, त्याचे तुम्ही अर्थ पण लिहून घ्यायचे आहेत. आवर लिटिल रिव्हर इट्स मिंडर्स अलॉंग. आता इथं मिंडर्सचा अर्थ काय दिला आहे की फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स, म्हणजे ती वळण कशी घेते? फ्लो म्हणजे वाहणे, म्हणजे वाकडी तिकडी वाहणारी एक नदी. मिंडर्स लिहून घ्या. मिंडर्सचा अर्थ काय आहे लिहून घ्या. त्याचा MEANDERS मिंडर्स, त्याचा अर्थ लिहून घ्या. मिंडर्स म्हणजे वेडी वाकडी वळणं घेत जाणारी.
वेडी वाकडी वळणे घेत जाणारी. फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स अलॉंग. म्हणजे ही जी नदी आहे ती कशी वाहती आहे, तर वेडी वाकडी. कशी सरळ ओळीमध्ये वाहती का? ओळीत, एका ओळीत चालणारे मुलांनो तुम्ही चालता, ती चालणार आहे का? नाही, ती नदी आहे. म्हणून ती वेडी वाकडी वळणं घेत ही जात असते. इन समर द वॉटर इज ओनली नी डिप्स. नी म्हणजे काय? गुडघ्यापर्यंत. मग गुडघ्यापर्यंत उन्हाळ्यामध्ये नदीचं जे पाणी असतं ते गुडघ्यापर्यंत असतं. आपण त्याच्यामध्ये खेळू शकतो. आत्ता बघा, आत्ताच्या याच्यामध्ये पाणी वाहतं आहे, आता गुडघ्यापर्यंत आहे का? नाही. आता पाऊस पडतो आहे, नद्या नाले सगळे भरून वाहत आहेत, बरोबर, धरणं भरत आहेत. पण उन्हाळ्यामध्ये हीच अवस्था कशी असते, तर पाणी जे असते फार कमी असतं. म्हणून इथे कवी म्हणतात इन समर, उन्हाळ्यामध्ये द वॉटर इज ओनली नी डीप. फक्त पाणी कसं असतं? गुडघ्यापर्यंत असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन अक्रॉस इट विथ ईज. ईज म्हणजे काय? सोपे पद्धतीनं. ईज म्हणजे सोपे, इझी. सोप्या पद्धतीनं जनावरं जी आहेत, गाया ज्या आहेत, ते काय होतात? इकडनं तिकडे ती नदी क्रॉस करतात, पलीकडे जातात. फॉर द ब्लँक्स दो हाय आर नॉट टू स्लीप. म्हणजे नदीचे जे किनारे आहेत ते उंच जरी नसतील, उंच जरी गेलेले नसतील, तरी पण ते झोपलेले नाहीत, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजे ते उंच गेलेत का? तर नाही गेले उंच. पण उंच जरी नसतील गेले तरी ते झोपलेले नाहीत. म्हणजे थोडक्यात काय? जरी त्या नदी किनारा हा भरलेला नसला, त्याचं जे पाणी आहे त्याची उंची जरी जास्त नसली, तरी ते खेळतं आहे. त्याच्यामुळे त्याचा असा अर्थ समजू नये की त्याच्यामुळे आपल्याला कुठला अडचण येणार आहे, काय येणार आहे, हे इथे कवीला सांगायचं आहे. लक्षात आलं? पुढे. नो साईन ऑफ स्लिमिंग द सँड शाईन ब्राईट वन ऑन वन शोर काश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. आता स्लिम म्हणजे काय? थिक, स्लिपलरी, सबस्टंट म्हणजे एक चिवट प्रकारचा. नदीच्या आतमध्ये आता काय असतील? एकतर पाणी कमी, गुडघ्यापर्यंत पाणी आपल्याला सांगितले, दगडं दिसतात आतमधली, गोट्या, जमीन, चिखल, हा सगळा आपल्याला दिसतो. मग नो साईन ऑफ स्लिम म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो चिकट पदार्थ आहे, किंवा सँड म्हणजे काय? वाळू. ती कशी दिसते? चमकदार. म्हणजे थोडक्यात तिथल्या नदीच्या किनाऱ्या असल्याचं संपूर्ण वर्णन कवयित्री, आपल्या कवी जे आहेत ते आपल्याला इथे करताना दिसत आहेत. तर खडबडीत असणारी अशी तिथली जी जमीन आहे ती ब्राईटनेस म्हणजे तिचं त्याची स्वच्छ, सुंदर किंवा ब्राईटनेस अशी आपल्याला दिसते. दुसऱ्या साईडला ऑन वन शोर, शोर म्हणजे किनारा, काश फील्ड ब्लॉसम व्हाईट. दुसऱ्या साईडला काय दिसते? ब्लॉसम व्हाईट. एकदम अशी त्या किनाऱ्याच्या लगत जी असणारी जी झाडं आहेत, तर त्या झाडांना पांढऱ्या प्रकारची फुलं आलेली आहेत. अशा इथं दिले बघा. टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लॉवर्स. म्हणजे दुसऱ्या साईडला एका किनाऱ्यालगत काय दिसतात? त्या झाडांना पांढरी फुलं आल्यासारखे दिसत आहेत. संपूर्ण त्या किनाऱ्यालगतचं, त्या नदीच्या किनाऱ्याचं हे वर्णन जे आहे ते इथे कवीने केलेलं दिसतं आहे. चिपलिंग मैनाज थ्रू दॅट साईड. अजून दुसऱ्या साईडला काय दिसते? तर मैना जे आहेत ते त्यांचा किलबिलाट चालू आहेत, पक्षी ओरडत आहेत, असं एका ठिकाणी दिसतंय. द जॅकल्स हॉवेल्स इज हर्ड देअर ॲट नाईट. मग रात्रीचं पण वर्णन इथे केलेलं दिसतंय. रात्रीच्या वेळी कोल्ह्या जो आहे तर तो ओरडतो, त्याचासुद्धा ओरडण्याचा आवाज हा आपल्याला येत असतो. अशा पद्धतीने ह्या दोन स्थांद्याचं वर्णन ह्या कवीने आपल्याला केलेलं दिसतं आहे. पायांना सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीनं नदी असते, मग जर उन्हाळ्यामध्ये असलेली कविता असणारी जी नदी आहे तर ती इकडनं तिकडे आपल्याला पटकन क्रॉस करता येते. गाई म्हशी असतात,
जनावरं म्हणजे, तर त्यांना आपल्याला त्या लवकर रस्ता क्रॉस करून पलीकडे जाता येतं. मुलं जी आहे तर मुलांचं इथं आत्ता वर्णन नाही आहे. पक्षी जे आहे तर पक्षी किलबिलाट करताना दिसत आहेत. रात्री जॅकल्स म्हणजे कोल्ह्याचा जो आहे तर तो रात्री ओरडण्याचा आवाज आपल्याला दिसतो आहे. नदी जी आहे तर त्या नदीमधले जे काही वाळू आहे तर त्यांची जी खडबडीत जमीन झालेली आहे तर ती कमी असलेलं पाणी असल्यामुळे आपल्याला सगळी ती ब्राईटनेसपणा तिचा आतला जो आहे हा सगळा आपल्याला दिसतो आहे. असं थोडक्यात सुरुवातीला ह्या 2 स्टांजामध्ये आपल्याला वर्णन केलेलं कवीने दिसतं आहे. आता पुढचे जे स्टांजे आहेत त्याचं वर्णन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून पाठवेल. आत्ता जे नवीन नवीन शब्द तुम्हाला आलेत तर ते तुम्ही लिहून काढा, 5-5 वेळा लिहा आणि पाठ करा. आणि जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये रायमिंग स्कीम जी आत्ता आपण बघितली कशा पद्धतीनं लिहायची असते तर ती तुम्ही लिहून मला पाठवा. आपण इथे आत्ता थांबूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.